मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे आधीच वाढलेल्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर मच्छीमारांवर आता डिझेल दरवाढीचा मोठा आर्थिक ताण पडलेला आहे। देशभरातील मच्छीमार संस्थांना पुरवण्यात येणाऱ्या डिझेलच्या किमतीमध्ये प्रति लिटर सुमारे 22 रुपयांनी वाढ झाल्यानं खोल समुद्रातील एका ट्रिप मागे सुमारे 42,000 रुपयांचा अतिरिक्त खर्च वाढलेला आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील मासेमारी व्यवसाय ठप्प होण्याच्या मार्गावर आहे। तर मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे आधीच वाढलेल्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर मच्छीमारांवर आता डिझेल दरवाढीचा मोठा आर्थिक ताण पडलेला आहे। तर याच संदर्भातला मुंबईतील ससून डॉकवरून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे यांनी। इराण, इस्रायल, अमेरिका यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढलेल्या आहेत आणि आपसुकच त्याचा परिणाम जो आहे तो मच्छीमार व्यवसायावर होताना पाहायला मिळतोय। मुंबईतल्या ससून डॉक परिसरात मी उभा आहे। आपण जर बघत असाल तर मोठ्या प्रमाणात मुंबई आणि जो सागरी किनारा आहे याच्या आसपास मच्छीमार व्यवसाय जो आहे तो हा खूप मोठ्या प्रमाणात चालतो। शेकडो बोटी ज्या आहेत समुद्रात मच्छीमार करण्यासाठी जात असतात आणि त्यावेळेला त्यांना मोठ्या प्रमाणात डिझेल आणि हे इंधन जे आहे ते लागत असतं। ही मागणी मोठ्या प्रमाणात असते आणि अशा वेळेला वाढलेल्या डिझेलच्या किमतीमुळं आपसुकच त्याचा जो परिणाम आहे तो या संपूर्ण मच्छीमार व्यवसायावर होतो आहे। आजच्या मितीला 90 ते 92 रुपयानं मिळणारं डिझेल जे आहे ते जवळपास 22 रुपयांनी महाग झालं असल्याचं मच्छीमार संघटनाचे पदाधिकारी सांगतात। त्यामुळे राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, त्यांनी मध्यस्थी करून या ठिकाणी सबसिडी द्यावी, जेणेकरून मच्छीमार करणारे जे लोक आहेत, या मच्छीमार व्यवसायावर अवलंबून असणारे जे लोक आहेत त्यांना कुठेतरी याचा फायदा होईल आणि या व्यवसायावर आलेलं जे संकट आहे ते कमी होईल, अशा पद्धतीची धारणा जी आहे ते मच्छीमार संघटनेचे लोक व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत। आणि त्यामुळं या व्यवसायावर असणारे अवलंबून असणारे जे शेकडो लोक आहेत, हजारो लोक आहेत, त्यांचा उदरनिर्वाहाचा जो प्रश्न जो आहे जो बिकट होत चाललेला आहे तो या ठिकाणी स्थिर होईल। आणि त्यामुळं एकूणच आखाती देशामध्ये निर्माण झालेल्या या युद्धजन्य परिस्थितीचा एकंदरीत गॅसवर परिणाम होतोय। दुसरीकडे आता या कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळं या सर्व व्यावसायिकांनाही फटका बसताना पाहायला मिळतोय। ओमप्रकाश केवटसह गोविंद तुपे, G24 तास, मुंबई।